विहिरीत अडकलेल्या कोल्ह्याला नवजीवन. गोंदवले खुर्दमध्ये वनविभागाची वेगवान बचाव मोहीम यशस्वी. आजची बातमी केवळ एक घटना नाही तर माणुसकी, संवेदनशीलता आणि वन्यजीवांविषयी असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे. ही हृदयस्पर्शी घटना घडली आहे गोंदवले खुर्द परिसरात. गोंदवले खुर्द येथील बामणकी शिवारात शेतकरी राजेंद्र शेडगे आपल्या नेहमीच्या कामात व्यस्त असताना त्यांच्या विहिरीत काही हालचाल असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता एक कोल्हा विहिरीत पडलेला दिसला. ही बाब लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक शेतकरी घटनास्थळी जमा झाले. विहिरीत अडकलेला हा कोल्हा अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होता. तो कधी पाण्यात पोहत होता तर कधी विहिरीच्या भिंतीलगत असलेल्या एका छोट्याशा बिळात आसरा घेत होता. त्याची जीव वाचवण्यासाठी सुरू असलेली धडपड पाहून उपस्थित सर्वांनाच हळहळ वाटत होती. मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणतीही घाईगडबड न करता शेतकऱ्यांनी योग्य निर्णय घेत वनविभागाशी तात्काळ संपर्क साधला. माहिती मिळताच दहिवडी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अमित मुळीक यांनी वेळ न दवडता तातडीने पथकाला सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल हनुमंत बालटे आणि वनरक्षक भीमराव भोसले हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने बचाव कार्य सुरू केले. बचाव कार्यादरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले. दोरी, साधने आणि योग्य तंत्रांचा वापर करून कोल्ह्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. काही वेळ चाललेल्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आणि त्या कोल्ह्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यात आले. कोल्हा बाहेर येताच उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्या कोल्ह्याची प्राथमिक पाहणी करून तो सुरक्षित असल्याची खात्री केली आणि त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार सध्या सुरू असलेल्या कडक उन्हामुळे पाण्याच्या शोधात भटकताना हा कोल्हा विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पाण्याची कमतरता आणि वाढते तापमान यामुळे वन्यजीव मानवी वस्त्यांच्या जवळ येत असल्याचेही यावरून स्पष्ट होते. ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. वन्यजीव हे आपल्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत. अशा वेळी त्यांना इजा पोहोचवण्याऐवजी शांतपणे आणि योग्य पद्धतीने संबंधित यंत्रणेला माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक नागरिक आणि वनविभाग यांच्या समन्वयातून अशा अनेक जीवांचे प्राण वाचू शकतात. गोंदवले खुर्द येथील ही घटना निश्चितच प्रेरणादायी आहे आणि समाजात सकारात्मक संदेश देणारी आहे. अशाच महत्त्वाच्या, सकारात्मक आणि माहितीपूर्ण बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.